चढू काय दिसला माझा घर गेला तर गेला उदय सांग काय गेलं बिरवा आमची काका तिका काय काम धंदे नाही ते नाही तू काय ना आवशी हा का तू काय शेजार धर्म नको म्हणजे काका होतो काका आता बोल मी जातोय माशिक बापू जाता मुलगा घरात सॉरी गुंडाक ना आता मला कसं बोलायचं त्याच्या बापाशी बद्दल असं काय करते काय बोल आता कसं घरात एकटी बघे तुका काय झालं तर बघतो ना कोण म्हणून जाव वया इतक्या लवकर पोहोचायचं नाही पोहोचाय नाही माझी तुझ्या काळजीत साठी तुला समजणार ना हो काळजी असली भैया तू खरं सांग काय गेलं खय नाही गे परमिनीकडेच गेलं झालं आता बापाशी माशा आणून ठेवले ना तू खूप तू जा मध्ये काय तो गावता काय बघतो होय किती काय होतं माशा खूप गेला तर पैसे लागतील चल खूप आज काय नको तुझी जा मला नाही माका जा तू या जा चल काय झालं तुका काय जाऊ काय तुझ्या चल माशी खूप बरं नाही तुका आलदा कशी बरी होतं बरं येता मगे बरं नाही मला खोटं आणतं माझे खूप चल आवशी का आवशी जा मगे एक रोज जा कंटाळा येता मगे बघलं काय का लोकांचा असला तर घेऊन येऊ शकतो नको ना ती खूप चल तोर मला तिथं वाटी का अंगात येऊ नको लाव घेऊ ती खूप चल मासे जा ना अशी जा ना येऊन येतं ना तुला नाही जमायचा हा नाही ते चुकून टाकलंस नको थांबलो येता आपला अंगात जा होय जा जातोय काय चल्लो काय लगेच नको जाऊ नाही जाणार बसला थाप करणार काय सांगूच म्हणजे ना उठायला काय बसता उठ मी नाही उठत ये जा ना उठत का काय काय पाहतली तू मासे वेंगुर्ल्याच्या बाजारात अय्य काम कर कानात काय वेंगुर्ल्याच्या बाजारातच जा हा वरच्या वाडीतले पोरगे हा एवढं नाही येत ते हो काकाची रस्ता ऐकांगे उगाच लोकांच्या पोरांबद्दल असलं काय बोला नको काका म्हणजे जर ऐकलं नाही तर तू काय जिती राहूस असं वाटणार ना कोणा जिती मत आलाप सांग समोर अरे तू का वाटता काय वाटता कोणा ती मत नाही पण असं नाही हो माशी गाणी खूप गटाली खूप झालं तिथे असं शिला असतं बापूशी पटे मग तुका नाही जमणार तो काय मामा पाहिलं हो मामा शरू झोळ्या मी काय सोऱ्यात जा लोक खातील मला तोंडात छान मग व्हायचं खाऊन बघ अरे शरू माझा तोंडात छान घालतो होय मग ती पण ना तुझ्या चेडवत माशी खूप परत परत काढते तुका एक दिवस जपना ना कमर वाढली मला तुका सांगताय ना अजी
अशी काय बघत रमण परबांचं कुत्रो सुटलं. मग सुट्टा ना तुझा काय जाता हडा कसो कायलो स्वतःचा चढवा कसा बोलतो अगं त्यांचं कुत्रो सुटला तो फिरता तो मला लगेच का मी काय सांगा गेलं काय झालं का तुझा परवांचा शिकला याला वाटतं अगे आवशी नको घे तुझ्या पोराचा परत जा काय झालं का सांग बघ. मग सांगते तर ऐकून घे ना मध्ये मध्ये काय कापूसच राहतो बोला परवांचा शिकला ना त्याचा ना लगीन ठरला त्याचा ठरला तुला काय काम राहतं आवशी का माझ्या मम्मीच्या सावळ्यांची पटापटा लग्न जातं आता मीच रोवलंय ना आता मार काय लगीन करू बया कोण 15 गावता 15 घे का नको 15 ते धन नसतं जरा समाधानाला पण बरं तू पोर मागे अरे साडेचार तू माझे खूप चांगले धन पोहोचलो लगेच करताना होय अगे आवशी यावशी थोडे मासे तू धंदो केले तितकं पुरे आता तो परत मासेवाला नको माशी खूप चालला बघ मग घरात होय असतील घरात अजून भावात फिरायचे असतील का माशी खूप जा असं नाही तू का कधी तुझ्या पोराच्या बरा बघावला कधीच बघत नाही चालला मासे इथे तर तू खाव मी आधी नाही ना खाव तुला होय किले शिकायला काय झाले होय गेले ओ माझं गो काय दिसलं तुमका होय गेलो काय
आता इतके सगळे मासे ते माडाच्या आळ्यात नेऊन वतो गळे रे फुकट जातले आता ते कुत्र्यान खालन काय आणि तिया खाला काय पाटीचा! पाटी, पाटी, पाटी. येले काय माका? सोबत पाटी गेली. नाही, जा, पाटीच बरं दिसतो. ए बाबा, तुझ्या वांगडा बसात बोलात ना, माझ्याकडे ये ना. माझ्या काही कुचत. बापाशी बघल्यात. तुझ्या वांगडा गजरी मारते ना. तुझ्या सकट माझी झोर आणि कापका काढून टाकलो. अगं ऐक तरी. अरे बोल तरी. कोणी सांगलं तुका पडा उभं राहू ना धड. अरे शेणात पडा कच्चे काय परत एका पडतो. अरे नको बघू मग माझ्याकडे. मी चांगलं माझ्याकडे बघ राहू बाजूने घरात चल. म्हणजे मी आधी साग बरा असेल असं तुला म्हणायचा. तसं सगळीच म्हणतो. आता कसा ए पण ती दिसत कसं का आरशात तोंड बघून नाही बघती येत का या बाकी खरा बोलला. तुझ्यासारखं सुंदर पुरुष आजच्या जगाकडे गावाचं नाही आणि गावलो तरी नको रे नको. काय तू बरं असं रे पण तुझं तोंड नाही, बरा 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 हा. तो भुसा ना तुझ्या सकट पेटवतो.
झाले तर मेलच मग येते लक्षात ठेव सांगा ठेवतोय आणि आता माझ्या घरात जाऊन नाही दिलं बाप शिकवले ते मी लोकांच्या पशीला ठेवलं नाही तू नसशील तुला काय दिसतं रो हलतरी कसली जमीन जीव आणि एवढं सांगू नका सावंताच्या भाषेला ऐकत नसशील या स्त्रीवरील सभापतीचा हात टाकण्याचा प्रयत्न केलास. कोण आहेस तू? अरण्याच्या ठिकाणी त्याचा वास्तव्य तो ब्रह्मराक्षस होय. अरण्याच्या ठिकाणी त्याचा वास्तव्य तो ब्रह्मराक्षस अर्थात